गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत आणि या दृष्टीने महत्त्वाच्या सध्या चर्चा सुद्धा सुरू आहेत आणि राजकीय वर्तुळात या सगळ्या चर्चांना सध्या उधाण आले। 5 जुलैला वरळीमध्ये मराठी भाषेसाठी एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत। वाढत्या गाठीभेटींमुळे ठाकरेंची युती आकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये 13 ऑक्टोबरला मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना, युबीटी आणि मनसे एकत्र शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि अशामध्ये दुसरीकडे आज मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत। तेव्हा निश्चितच या सगळ्या राजकीय घडामोडीकडे लक्ष असणार आहे। तेव्हा आजच्या महेश मांजरेकर यांच्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंग वेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे जेव्हा मंचावर येतील तेव्हा निश्चितच राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे असणार आहे। दोघांची देहबोली काय सांगते हे बघावं लागणार आहे, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्रित येत असताना भाजपनं बरीच टीका टिप्पणी सुद्धा यावर केलेली होती। आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, सगळ्यात महत्त्वाची आज राजकीय पटलावरची घडामोड मुंबईमध्ये घडते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे आज एका वेगळ्या निमित्ताने एका मंचावर दिसणार आहेत। भलेही हा राजकीय मंच नसेल मात्र तरी देखील राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष असणार आहे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? निश्चितच अनुपमा, खरं तर महेश मांजरेकर मराठीतले जे चित्रपट दिग्दर्शक आहेत त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका मंचावरती येत आहेत। औचित्य जरी चित्रपटाचं असलं तरी सुद्धा या दोघांच्या एकत्र येण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार हे निश्चित आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांपासून राज आणि उद्धव यांची कथित युती होईल अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत आणि विधानं सुद्धा सुरू आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्र येणं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनतोय। खऱ्या अर्थानं संजय राऊतांनी यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला असं म्हटलं होतं की राज ठाकरेंना जर आमच्या सोबत यायचं असेल तर त्यांनी भाजपसोबत, भाजपच्या नेत्यांसोबतची त्यांची जी काही जवळीक आहे किंवा ज्या भेटीगाठी आहेत त्या कमी करायला पाहिजेत, त्यानंतरच खऱ्या अर्थानं या संदर्भातल्या युतीच्या हालचाली होऊ शकतात। मात्र असं असून सुद्धा राज ठाकरेंकडनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत, त्या अजूनही सुरूच आहेत। आज दुसरं औचित्य म्हणून ते राज ठाकरे आणि स्वतः मुख्यमंत्री या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी एकत्र येत आहेत। या चित्रपटाचा विषय सुद्धा मराठी माणसाच्या संदर्भात आहे, त्यामुळे या ट्रेलर लॉन्चच्या संदर्भामध्ये यावेळी नेमकी काय काय राजकीय भाष्य दोन्ही नेत्यांकडनं केलं जाते। अर्थात महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मराठीचा मुद्दा पुढे करत पुन्हा एकदा या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांच्याकडे केली गेली आहे। त्यामुळे चित्रपटाचा विषय, सध्याची राजकीय परिस्थिती आणि एकंदर समीकरण लक्षात घेता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय वक्तव्य करतायत, काही संदेश देत आहेत का आणि संभाव्य युती संदर्भात जी चर्चा सातत्यानं सुरू आहे त्या चर्चेवरती या भेटीचा, या कार्यक्रमाचा, त्याच्यामुळेच ही राजकीय घडामोड खूप महत्त्वाची ठरणार आहे। आपल्याला यावर लक्ष ठेवून राहायचं आहे। असे संपर्कात राहा।